आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार। राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर होणार। दादा भुसे यांची माहिती। महाजनांनी माझ्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं। माझ्या भाच्याला विनाकारण 7 वर्ष जेलमध्ये काढावे लागले। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजन यांच्यावर आरोप। खडसेंची मानसिक स्थिती आता ठीक राहिलेली नाही। खडसेंच्या फायलिंगसाठी एकदा दिल्लीला जाऊन येतो। खडसेंच्या आरोपानंतर महाजनांची टीका। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना लावलेल्या बॅनरची चांगली चर्चा। पुणे महापालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर ते एकत्र यायला हवेत असा उल्लेख करत अजित पवार आणि शरद पवार यांचा बॅनरवर फोटो। विदेश नीतीमध्ये मोदी सरकार अपयशी। संजय राऊतांची सरकारवर टीका। भारताच्या बाजूने एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही। परदेशात गेलेले खासदार गाणी म्हणून दाखवतात, राऊतांचा आरोप। भारताच्या बाजूनी या देशामध्ये एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही। याचं कारण नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार। खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात, बघितलं का नाही? असू द्या हो, म्हणून काय झालं? निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख असा खेळ महायुती सरकारनं केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर निशाणा। सरकारला जनतेच्या प्रश्नाचं देणं घेणं नसल्याची टीका। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र। गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन।